नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी पेपर 1 संच बी याचे आपण स्पष्टीकरणासहित उत्तर पाहणार आहोत. पहिली मी गणिताचे प्रश्न करणार आहे, कारण मी गणिताचा शिक्षक असल्यामुळं गणिताचं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण मराठीचे प्रश्न उत्तरं पाहू. तर इथं पहिला जो प्रश्न आहे, 56 मजूर एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे असल्यास तर किती जादा मजूर लागतील. हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. त्याच्यामुळं आपल्याला याचं उत्तर अशा प्रकारे करावं लागेल. पहा, ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, व्यस्त प्रमाणाचं समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाचं राहते. त्याच्यावर आपण डिटेलमध्ये आपले व्हिडिओ राहतातच, ते व्हिडिओ पाहायचा. 42 दिवसात आता पूर्ण करायचं आहे, मग आपल्याला 42 भागावं लागेल. तर आता आपल्याला याचे कॅल्क्युलेशन्स करावं लागतील. याला 4 भाग, याला आपण 3 भाग दिला तर 14 येईल. याला 3 भाग देऊ 20 येईल. 14 1 14, 14 चौक 56, उरले 4 गुणिले 20. 4 गुणिले 20 आपलं उत्तर येते 80. त्याच्यामुळे याचं उत्तर 80 आहे, पर्याय क्रमांक 1. दुसरं आहे, प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर याचं करण्यासाठी एक काम प्रकाश 10 दिवसात करतो, तर त्याला 1/10 घ्यावं लागेल. इथं 1/15 घ्यावं लागेल. याचं आपल्याला काय करायचं, पहिले कॅल्क्युलेशन्स करायचे. 15 1 15, 10 1 10, 15 अधिक 10 आणि ह्या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 15 150 येतं. याला सॉल्व केल्याच्यानंतर वर येतात 25/150. आता याला काय कॅल्क्युलेशन्स करायचे. 25 1 25, 25 सख 150, 106 म्हणजे त्यांना 6 दिवस लागतील दोघं काम मिळून पूर्ण करण्यासाठी. त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. त्याचा पुढचा प्रश्न आहे आपण, एक भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार या एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री किंमत पुढीलप्रमाणे आहे. तर त्यानं सोमवार ते रविवार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी एक्स केलं, तर त्याची सरासरी विक्री आपल्याला 2800 असेल. तर रविवारी विकलेल्या भाजीची विक्री किंमत आपल्याला काढायची. आता पाहायचे, सोमवार ते रविवार म्हणजे 7 दिवस झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि त्याची सरासरी दिलेली त्यांनी. मग सरासरी दिलेली असेल, एकूण आपल्याला काढायचं असेल, एकूण काढायचं असेल. सरासरीला आपल्याला इथे किती दिलेले आहे, 7 गुणलं तर आपल्याला एकूण येतं. तर एकूण आपल्याला जी किंमत आहे ती येऊन जाईल 56 5 61, 14 6 20. तर एकूण 20,160 रुपयाची त्यांना भाजी पूर्ण आठवड्यात विकली. आता आपण ही सर्व यांची टोटल करू, त्याच्यातून ह्या संख्येतून हे सर्व वजा करू, म्हणजे आपल्याला रविवारची किंमत येऊन जाईल, जे 3025, 3075, 3250, 3300, 2400 आणि 2250 या सर्वांची बेरीज करायची होती. 0 चला 1 3 7 10, 10 10 20ला 0 हातच्याले 2, 2 आणि 2 4, 5 6 7, 8 9 10 11 12 13ला 3 हातचाला 1, 3 आणि 1 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर टोटल आपली 6 दिवसाची 17,300 आहे आणि आठवड्याचे पूर्ण 20,160 आहे. मग आपण 20,160 मधून 17,300 वजा करायचे. इथे पहिले करताना गुणाकार 2,800 घ्यायचं होतं. 2,800 गुणिले 7 19,600 येतात आणि 19,600 वजा 17,300 करायचे. तर उत्तर येते 2,300. 2,300 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाईल. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 29वा प्रश्न आहे, पी हा अँगल दिला. पीच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. तर पीचं कोटी कोण काढू. पहा, पीचं 45 आहे, कोटी कोण बरोबर 90. तर हे 45 इकडं 90, सॉरी हे 55 आहे. तर
हे 55 इकडं नेऊ, 90 वजा 55 बरोबर आपल्याला येईल 35. 35 हे काय झालेलं आहे, कोटी कोण झाले. आता हे कोटी कोणाचा पूरक कोण काढायचं, पूरक कोणाचा वापरा ते 180. तर 180मधून हे 35 वजा जर केले आपण तर इथे 7 घेऊ, तिथे 5 7 4 145 येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 29चं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन द ॲडजॉइनिंग मराठीमध्ये घेऊ आपण. सोबतच्या आकृतीत ABCD यापैकी कोणता कोण वेगळा आहे ते आपल्याला पर्यायातून सांगायचं होतं. आता A मधातलाच आहे, B कोण जर पाहिला तर कोण B आपल्याला कुठे दिसतोय, छोटावाला B, हा पण हा वर्तुळावरच आहे. कोण C पण वर्तुळावरच आहे. कोण D आणि वर्तुळावरच आहे. आता जर आपण पाहू वेगळं काय आहे याच्यामध्ये, जर तुम्ही ते निरीक्षण केलं, कोण A जे आहे तो इथून तर एवढाच आहे. कोण B जो आहे तो इथून तर एवढाच आहे. ठीक आहे, इथून याच्या जर ही रेषा नेल्या तर हा इथून एवढाच कंस येते. कोण A पण इथून एवढाच कंस येते. कोण C पण इथून एवढाच येतं, आहे की नाही. कोण C पण इथून एवढाच येतं. आणि कोण D जर पाहिलं, कोण D इथून तर इथपर्यंत पूर्ण येतं, आहे की नाही. इथून तर इथपर्यंत येते कोण D. मग याचं उत्तर कोण D आहे. याचा पर्याय क्रमांक 4मध्ये उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते. त्रिकोणाचे कोण दुभाजक एकसंपाती नसतात. एकसंपाती असत्य विधान आपल्याला पाहिजे तर एकसंपातीच असतात. त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे, पहिलंच उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. आता आपल्याला काय सांगितलं, परिमिती काढायची त्रिकोण. परिमिती म्हणजे आपल्याला तिन्ही बाजूच्या बेरीज करायची. पण हा काटकोन त्रिकोण आहे, मग याच्यामध्ये आपल्याला कर्णवर्ग बरोबर म्हणजे PRचा वर्ग बरोबर PQचा वर्ग अधिक QR वर्ग. पहिले आपण हे PR काढणार आहे, ते तर 20चा वर्ग आणि 21चा वर्ग. 20चा वर्ग इथे 400, 21चा वर्ग इथे आपल्याला 441, 841. PRचा वर्ग बरोबर 841. दोघाचं वर्गमूळ घेतलं PR मग आपलं येईल 29, म्हणजे हे आलं 29. आता याची परिमिती आपल्याला काढायची. परिमिती काय राहते, तिन्ही बाजूची बेरीज. तर 20 अधिक 21 अधिक 29 तर 0 चला 1 7 70. त्याची परिमिती 70 आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊ. पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा. आता तुम्ही पायथागोरसचं परफेक्टली पाठच करून घ्यायचं. ठीक आहे, पायथागोरस हा पायथागोरसचा त्रिकूट आहे, हे पण आहे. आता ह्या दोघांपैकी मला थोडं चेक करून पाहावं लागेल. ठीक आहे, हे पायथागोरस त्रिकूट नाही आहे, मी आधी करून पाहिलं होतं. त्याच्यामुळं एक वेळेस चेक करून पाहूत आपण. हा पायथागोरस त्रिकूट नाही आहे, मी कन्फर्म आहे. थोड्या वेळ आधीच मी चेक करून पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे वेळ न घालवता आपण पुढचा करू. पायथागोरस त्रिकूट म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन्ही बाजूच्या वर्गाच्या बेरीज एवढा असतो. ठीक आहे, इथे ह्या सर्वात मोठी बाजू आहे 40चा वर्ग. ह्या दोघांचा बेरीजच्या याच्या एवढं नाही आहे, कारण ही एक विषम संख्या आहे आणि ही समसंख्या आहे तिन्ही. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे थोडासा प्रॉब्लेम येत नाही. मी चेक करून पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. 30 सेमी लांबी 20 सेमी लांबी रुंदी असणाऱ्या एक आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ. ठीक आहे, आता पहा इथे प्रश्न जो विचारलेला आहे त्याच्यानंतर उत्तर करूत आपण. पहा आता आयताची परिमिती दिलेली आहे. म्हणजे आयताची परिमिती म्हणलं तर त्याचं पहा, याचं हे एक साईड दिलेली आहे 30 आणि एक साईड दिलेली आहे 20. आता आपल्याला काय करायचं आहे, 30 आणि 20 दिलेली असल्यामुळे आता आपल्याला याची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती चौरसाची आहे. तर याची परिमिती किती झालेली आहे, ते हे 30 आहे, ते हे पण 30 आहे, हे 20 आहे. 30 आणि 30 60 आणि हे 100 म्हणलं तर आपल्याला चौरसाची प्रत्येक बाजू किती येणार आहे. 100 म्हणलं तर आपल्याला चौरसाची प्रत्येक बाजू येणार 25 25 25 25 25 25.
हे की नाही, याची पण 100 परिमिती झालेली आहे, याची पण 100. आता याची परिमिती नाही विचारली, याचं क्षेत्रफळ विचारलं. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजे 25 गुणिले 25, 25 गुणिले 25 625 उत्तर येते. 625 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्कीच तुम्हाला समाधान देण्याचा प्रयत्न करू. पुढच्या वर्षी आपलं NMS परीक्षा आहे, त्याची आपल्याला नक्कीच चांगली तयारी करायची. काही जण नवोदयचं करतात, ते पण आपण करणार आहोत. सोबतच्या आकृती चौरस PQRSचे क्षेत्रफळ 900 चौरस सेमी आहे. तर चौरस PQRचा हे 900 आहे. चौरस PQRS याचे क्षेत्रफळ म्हणजे याची बाजू 30 असेल. 30 गुणिले 30 90 असते. ठीक आहे. PQRच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या चौरस ABCDचे क्षेत्रफळ काढायचे. आता इथून आपल्याला हे 15 आहे, हे 15 आहे. ठीक आहे. आणि हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करू आता इंग्लिश. तर याचं आपण वरच्या हे बघा, हे मध्यभागी येत आहे, मध्यभागी आहेत. ठीक आहे. तर मग याचं जे क्षेत्रफळ असेल पूर्ण चौरसाचं, त्याच्या अर्ध हे मधातलं क्षेत्रफळ असतं. ठीक आहे. तर याचं पूर्ण बाहेरचं क्षेत्रफळ काढू. बाहेरच्या याचं क्षेत्रफळ असणार 30 गुणिले 30 900 येणार. मग आतमधल्या चौरसाचे क्षेत्रफळ, कारण हे मध्यभागी असल्यामुळे त्याचं अर्ध असणार आहे. ठीक आहे. अर्ध करू त्याला 450 येणार. 450 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. एका चौकोनी चित्तीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहेत. तर त्या कडांची संख्या इथे 12 येईल. ठीक आहे. जिथे स्पष्टीकरण पाहिजे तिथे मी स्पष्टीकरण नक्कीच देईल. गटात न बसणारा पर्याय कोणता? घन, इष्टिका चित्ती, त्रिकोणी चित्ती आणि चौरस याच्यामध्ये विचारलेला आहे. याच्यामध्ये उत्तर हे चौरस. आता याच्यामध्ये भरपूर जणांचा डाऊट होते की सर इथं त्रिकोणी चित्ती येईल, कारण हे सर्व हे आहे, पण हे 3 डायमेन्शनल म्हणून आपण हे ओळखतो यांना, आणि हे 2 डायमेन्शनलमध्येच येते. ठीक आहे. इकडून तिकडून कुठे जरी केलं तर तुम्हाला 2 डायमेन्शनलमध्ये दिसेल, त्याच्यामुळे याचं उत्तर चौरस आहे. ठीक आहे. त्रिकोण चित्ती बऱ्याच जणांचा असा होता, पण नाही त्याचं उत्तर तसं. चला, पुढचा प्रश्न आहे आपल्याला. सोबतच्या आकृतीत 2 समांतर रेषांना एक रेषेने छेदले आहे, त्यावरून कोण Aचं माप काढायचं. तर आपण काय करतो, ह्या दोघांचं माप करू. जेवढं ह्या कोण Pचं माप येईल तेवढंच कोण Aचं पण येणार. मग मी काय करेल, 3x वजा 20 अधिक x अधिक 20 बरोबर किती येणार? 180. कारण ह्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज राहते 180. 3x वजा 20 x अधिक 20. आता हे 3 आणि 1 4 झाले, हे 20 कटून गेले. 4x बरोबर 180 आले. x बरोबर येणार 180 भागिले 4, x बरोबर 45. आता आपल्याला ह्या कोणाचं माप काढायचं आहे, तर xचं माप 45 आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 20 मिळवायचे आहेत, म्हणजे हे 65 आलं. 65 बरोबर Aचं माप तेवढंच असणार आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 65 आहे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला सोबतच्या आकृती सुषम षटकोनाच्या बाहू आकृतीने सर्व आंतरकोनाच्या मापाची एकूण बेरीज पहा. इथे सोपं आहे. 1 2 3 4 5 6 आहे की नाही. 6 मधून 2 बाजू कमी करायच्या, उरल्या किती? 4. 4ला आपल्याला 180 गुणायचं होतं, सॉरी 180. ठीक आहे. 18 72 720. ठीक आहे. किंवा असे 3 त्रिकोण करू शकता, आहे की नाही. त्रिकोण बघू शकता. हा एक त्रिकोण 7वीच्या पुस्तकात आहे आपल्या. ठीक आहे. इथे 1 2 3 4 त्रिकोण होतात, आहे की नाही. एका त्रिकोणाचं माप राहते 180 गुणिले 4 720 असं माप येईल. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये किती येईल? पहा, 8 ठिकाणी कापली म्हणजे त्याचे 9 भाग होतील. 9 भाग होतील म्हणजे 720 भागिले 9 करावं लागेल. बरेचसे जण 8च करतात, भागिले 8 केलं तर उत्तर चुकतं तुमचं. ठीक आहे. तर 8 1 8 9 8 72. ठीक आहे. आणि हे 0 जशाला तसा. आता इथं उत्तर जे आलेलं आहे मीटरमध्ये आलेलं आहे. हे मीटरमध्ये दिलं तर हे मीटरमध्ये आलेलं आहे.
पण आपल्याला इथं उत्तर डेसिमीटरमध्ये विचारलं. तर 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर. तर 80 मीटर बरोबर काय येणार, 800 डेसिमीटर. ठीक आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला 1/8 बरोबर किती किलोमीटर. तर 1/8 म्हणलं तर पहा भागाकार करायचा सरळ सरळ. ठीक आहे, म्हणजे हे 8000, हे 8000 होतात आणि हे ठीक आहे हजारामध्ये येतं 8000 आणि हे 1000 भागिले 8000, 8 असं करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, याचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, हजारामध्ये कन्वर्ट करा, हे किलोमीटर आहे. ठीक आहे, तुम्हाला उत्तर येऊन जाईल त्याचं, म्हणजे भागाकार करायचा आहे. चला, जास्त वेळ नाही घालू, जिथं जिथं गरज आहे तिथे आपण वेळ टाकू. एक स्पष्टीकरण ज्यांचं पण पाहिजे आपण व्यवस्थित करत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि लाईक केल्याच्यानंतर हाईप करा. आणि जेवढं लाईक केलं असेल ना तेवढं जास्त दुसऱ्या दुनाला वाटतं की बाबा व्हिडिओ चांगला आहे आणि क्वालिटीचा आहे. ठीक आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 आहे, तर त्याच्या परिमिती काय. आता चौरसाचे क्षेत्रफळ 729 हा पहा, म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं. तर चौरसाचे क्षेत्रफळ, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग 729. मग 729 बाजूचा वर्गमूळ घेतले आपण, आपली जी बाजू किती येणार, 729 कशाचा वर्ग आहे सांगायचं आहे. 729 27चा वर्ग आहे, बाजू 27 आहे. आता त्याची आपल्याला परिमिती काढायची. आता 27 म्हणलं तर चारी बाजू किती असणार, ही पण 27, ही पण 27, ही पण 27, इकडे पण 27. तर याची परिमिती काढली. परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 27, तर हे 108 येणार. 108 आपल्याला उत्तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढच्या प्रश्नाचं उत्तर, एका वर्तुळाकार बागेचा व्यास 18 मीटर असून त्या बागेभोवती 5 पदरी काटेरी कुंपण करायचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर त्या कुंपणासाठी एकूण खर्च किती येईल. पहा, आपल्या किती पदरी टाकायचं, एकच पदरी टाकायचा. ठीक आहे, तर याची परिमिती काढायची. परिमिती काय येणार, नाही 5 पदरी कुंपण टाकायचं. वर्तुळाकार बाग आहे, तर आपण बागेची व्यास दिलेला आहे आपल्याला 700. तर आपण त्रिज्या काढू. त्रिज्या येईल व्यास भागिले 2, म्हणजे 700 भागिले 2, 350 व्यास दिलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण काय करू, परीघ काढू. वर्तुळाचा परिघ 2 पायार किंवा पायडी लिहिलं तरी चालते. डी म्हणजे व्यास. 22/7 गुणिले 7 डायरेक्टच करू आपण. ठीक आहे, 100 येणार. 22 गुणिले 100 2200 येणार. 2200 आल्याच्या नंतर आपल्याला 5 पदरी करायचं आहे. तर 2200 गुणिले 5, 110 आणि 2 0. आता आपल्याला काय करायचं आहे, 60 रुपये प्रति मीटर आहे, ठीक आहे. 60 रुपये म्हणजे 11,000 गुणिले 60 केले. 0 1 2 3 4 0 1 2 3 4 0 आखरी 6 66, 6,60,000 किंमत येईल. 6,60,000 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 48 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेमी लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ व चौरसाच्या क्षेत्रामध्ये किती फरक असेल. आता आपण 2 तार आहेत, ठीक आहे, क्षेत्रफळ काढायचे. ठीक आहे, यांचे दोघांचे परिघ दिलेले आहेत.
ठीक आहे. तर वर्तुळाचे परीघ दिलेला वर्तुळाचा परीघ, नंतर आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे, त्यांच्या क्षेत्रफळामध्ये चा परीघ 2πr म्हणजे 2 हे दिलेलं 88, 2 22/7 गुणिले r माहिती नाही, हे इकडे जातील 88 गुणिले 7 भागिले 2/22. पहा वेळ लागला तरी चालेल, पण डिटेलमध्ये सर्व उत्तर करूत आपण. 22 1 22, 22 चौक 88, 2 गुणिले 14, r बरोबर येणार 14, r बरोबर 14 आला. आता क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय, पाय r वर्ग, पायची किंमत 22/7, r म्हणजे 14 गुणिले 14, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14, 7 1 7, 7 2 14, 22 गुणिले 2 गुणिले 14, याचं उत्तर काढूत आपण. हे 44 गुणिले 14, 44 गुणिले 14 जर आपण केलं तर मला वाटेल इथे 576 इथे उत्तर आपण बाजूला करून ठेवलेलंच आहे. 616 येतं. 616 हे वर्तुळाचं आहे. ठीक आहे. आणि आता चौरसाचे आपण जर काढलं क्षेत्रफळ, पहा बाजू एवढी आहे, हे परिमिती आहे. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू ही 88 आहे बरोबर, आणि ही 4 गुणाकाराची इथे भागाकारला आणतो डायरेक्ट. बाजू येईल आपली 22. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ काढू. बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू, 22 गुणिले 22, 22चा वर्ग येते 484. ठीक आहे. आधीची परिमिती आपल्याला 616 आलेली आहे आणि आताची परिमिती आलेली आहे 484. आता प्रश्न काय विचारला आपल्याला, दोघांमधला फरक कितीचा, म्हणजे 616मधून पहा 616 आलते, 616 484 वजा केले, हे 2 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथं घेतला 3 आणि इथं 1, 132 उत्तर आहे. ठीक आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर मी स्पष्टीकरणासहित करत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच मी तुम्हाला फायदा करेल. पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न तसेच स्पर्धा परीक्षावर आधारित प्रश्नाचे उत्तर करणार. तसंच आपला व्हिडिओ शेअर करा, जे पण तुमचे लहान भाऊ बहीण किंवा रिलेटिव्ह आहेत त्यांना पण शेअर करा. 60 मीटर लांबी 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूस लागून म्हणजे 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल. आता हे आयताकृती बाग आहे. ही बाग आहे आपली. ठीक आहे. इथून आपण 3.5 फूट काय केला, फुटीचा लागून रस्ता केला बाहेरील बाजूनं. ठीक आहे. म्हणजे बाहेरील बाजूनं हे रस्ता तयार केलेला आहे. हा आयात आहे, याचं लांबी आणि ही रुंदी आहे 40. बाहेर बाजूनं केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे, ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे. मग आपण काय करू, तर याचे क्षेत्रफळ काढूत आणि बाहेरच्या भागाचे क्षेत्रफळ काढू. आता बाहेरचा भाग जर आपण पाहिला, इकडून 3.5 आणि इकडून 3.5 वाढेल. मग बाहेरचं ही बाजू झाली 47 आणि ही किती झाली, इकडं पण 7 वाढेल. ठीक आहे. मी याचे क्षेत्रफळ काढतो. 60 गुणिले 40 2400 येते. 67 गुणिले 47 हे बाहेरच्या बाजूचं क्षेत्रफळ काढूता, मग त्याचं वजाबाकी करू, मग हे ऑटोमॅटिकली येऊन जातं एवढं. तर याचा गुणाकार मी करून ठेवलेला आहे, एकच मिनिट. 67 गुणिले 47 तर 3149 येतं. आता याच्यातून हे 2400 वजा केले, हे 749 उत्तर येते याचं. ठीक आहे. 749 हे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, एका घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेले आहे तर घनाचे घनफळ किती आहे. तर घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला लिहायचं पहिले. घनाचे पृष्ठफळ त्यांनी दिलेलं आहे 294. घनाच्या पृष्ठफळाचं उत्तर आहे 6L चा वर्ग. ठीक आहे. आता आणि त्याचे आपल्याला काय विचारलं, घनाचे घनफळ
घनाच्या घनफळाचं उत्तर आहे एलचा घन म्हणजे बाजूचा घन. ठीक आहे, तर आपण 294 भागिले हे 6 गुणाकाराचे भागाकार, 6 चोक 24, चाली 5 इथं 49 म्हणजे यल वर्ग आपल्याला 49 आला. यल बरोबर आपल्याला काय येणार, वर्गमूळ घेतले तर 7 येणार. मग 7चा घन केला, 7चा घन काय ते 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे 343. घन पाठच पाहिजे आपल्याला, 15पर्यंत घन पाठच करायचं. 343 हे उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पहा पुढचा प्रश्न आहे आपल्याला 47वा प्रश्न आहे. 250 मीटर लांब, 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 1.5 मीटर लांबी, 50 मीटर रुंदी आणि रुंद रस्त्यासाठी पसरली आहे, तर किती मीटर जाडीची मातीचा थर तयार होईल? याचं उत्तर आता मी हे सेमच उत्तर आहे, त्याच्यामुळे मी याचं डायरेक्टच सांगतो याचं उत्तर आहे. ठीक आहे, जिथे जिथे पहा एकसारखे प्रश्न असल्यामुळे मी जास्त सांगत नाही. ठीक आहे, इथे आपल्याला या सर्व प्राप्तांकाचा मध्यमान 620 आहे, तर एकची किंमत काढायची आहे. आता मध्यमान म्हणजे सरासरी, ह्या सर्वांची सरासरी किती आहे, तर ती आहे 620. तर एकची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागेल, मध्यमान सर्वांची बेरीज, सर्व प्राप्तांकाची बेरीज, सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. सरासरी आपल्याला दिलेली 620. आता इथे जर पाहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 आहेत. ठीक आहे, म्हणजे एकूण 9 आहेत. ह्या सर्वांची बेरीज करायची. 623, 616, 618, 620, 617, 619 अधिक 622 अधिक 621 अधिक x आणि भागाकार करायचा x ना, 9 ना भागाकार. हे 9 गुणाकाराचे भागाकाराच्या इकडे गुणाकारला जातील. 620. आता हे सर्वांची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज जर केली तर ती येते 4956 आणि हे अधिक x. आता हे प्लसच्या इकडे हे भागाकाराच्या इकडे गुणाकाराला गेले. ह्या दोघांचा गुणाकार झाला 5580. हे बेरीजच्या इकडे वजाबाकीला जातील. आता ह्या दोघांची कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला उत्तर येते 624. x बरोबर 624. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेलेच असतात आपल्या चॅनल, किंवा जरी नसते तरी आपण याच्यावर प्रत्येक घटकावर व्हिडिओ बनवणार आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी जर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला. पहा हे सर्व आलेखावर दिलेलं आहे, मी सांगतो आता काय कसं करायचं. 8वी 9वी आणि 10वीतील सर्व विद्यार्थ्याची एकूण किती फळझाडे लावली. आता फळझाडं पाहिले तर हे फुलं झाडं आपल्याला हे आहेत आणि फळझाडं हे आहे. ते एकूण यांना 70 लावली 8वीच्या मुलांनी. 9वीच्या मुलांनी लावली 75, 10वीच्या मुलांनी लावली 80. 5 14 आणि 15 225. 225 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडांची एकूण फळझाडांचे गुणोत्तर. आता एकूण फुलझाड आणि एकूण फळझाड पाहू. आता फळझाड तर आपण काढले, एकूण फुलझाडं पाहू. हे 80 आहेत, हे 85 आहेत आणि हे 90 आहेत. हे 5 16 आणि 16 9 25 255. 21 अजून पाहू. 255 निघाले. आता आपण ह्याचं सरासरी काढायची ना, सरासरी काढायची. हे 255 फुलझाड आणि फळझाड, 255 आणि 225. आता याला दोघांना 5-5 भाग जातो. याला 5 भाग दिला, इथं 4 इथं 9 येतील, 5 येईल इथे, सॉरी इथं 5 येईल, इथं 5 5 25, 5 1 5. आता याला पण 3 जातो, 15 येईल,
याला 3 गेलं 17 येईल. मग आपलं उत्तर किती आलं? 17 आणि 15 आलं. 17 आणि 15 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटेल. त्याच्यानंतर पुढचा आहे 120% बरोबर 8,000. तर पहिले आपण एक्सची किंमत काढून घेऊ. एक्स बरोबर किती येईल ते पहिले काढू. एक्स गुणिले 20% बरोबर 8,000. तर एक्स बरोबर काय येणार? 8,000 हे भागाकाराचे गुणाकाराला जाईल आणि गुणाकाराचे जातील भागाकाराला. सॉरी, हे 20 आहे. 1 शून्य गेला 1 शून्य. बे एका बे म्हणजे 10. 8,000 गुणिले 5. एक्सची किंमत आली आपल्याला 40,000. एक्स बरोबर किती आले? एक्स बरोबर 40,000. आता ह्या 40चे 10%. आता ह्या 40,000चे 10% काढायचे आपल्याला. म्हणजे 40,000चे 10%. 1 2 शून्य गेले 1 2 शून्य गेले उरले 4,000. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. साखरेची किंमत शेकडा 25% वाढल्यामुळे साखरेचा कप 10% कमी झाला असेल तर एकूण उत्पादनात किती शेकडा घट झाली? पहा, आपण जर 100 रुपये पकडले, 100 रुपयावर आपण 25% वाढवले तर 125 झाले. आता 125चे जर 10% आपण कमी केले तर म्हणजे 12.5 आपल्याला कमी करावं लागेल. 12.5. आता हे केले तर 112.5 आपल्याला येईल. आता हे पहिले 100चे 112.5 म्हणजे 12.5 आपल्याला वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आता याच्यावर पहा, मी जरी वाटत असेल थोडं फास्ट करतोय पण प्रत्येक एका प्रश्नानं तुम्हाला काही समजणार नाही. याच्यावर डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ बनवत आहे आणि बनवत राहू त्याच्यापुढून. तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ येणारे पाहत चला. सुरेशने 2 बँकेकडून 12% दराने 10,000 रुपयाचे किती दोन बँकेकडून घेतले तर काळ्याचा किती 3 वर्ष भागिले 100 आणि दुसऱ्या बँकेकडून 12,000 रुपये 9% दराने 3 वर्षासाठीच घेतले. तर एकूण रक्कम आपल्याला तर ह्या दोन्ही तर भरायच्याच आहेत. म्हणजे 10,000 अधिक 12,000 तर भरायचेच आहे आणि एकूण व्याज, याचं व्याज किती येते? 1 2 0 गेले 1 2 0 गेले 1 2 0 गेले 1 2 0 गेले 300 गुणिले हे 12 36 3,600 व्याज येईल. याचं व्याज येईल. याचा गुणाकार साईडलाच केलेला आहे. $3,240 येईल. आता मग आपल्याला हे एवढी रक्कम तर परत करावंच लागणार, प्लस 3,600 रक्कम आणि 3,240 रक्कम पण ॲड करावं लागेल. म्हणजे 840, 6 6 12 2 6 3 3 6 2 8 28,840 आपल्याला रक्कम येते. 28,840 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर. त्याच्यानंतर आपला पुढचा आहे दरसाल दरचे 12.5% दराने 16,000 रुपये मुद्दलीचे सरळ व्याज 10% याच्यातील फरक काढायचा. म्हणजे आपल्याला काय करायचं, एक तर 16,000 दरचे 12.5%, आपण 12.5% असे पण घेऊ. मुद्दल वर्ष किती आहे? 2.25 आहेत. हां, ठीक आहे, भागिले 100. आणि दुसरा आपल्याला करायचं आहे 16,000 रुपये 10% दर आहे. तुम्हाला सूत्र माहीत पाहिजे. सरळ व्याज काय? सरळ व्याज मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 हे सूत्र आहे. हे मुद्दल, हे दर, हे काळ 2.5 भागिले 100. ठीक आहे. थोडा व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे थोडा फास्ट घेतो, पण याच्यावर आधारित आपले नक्कीच डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत. हा पॉईंटच्या नंतर एक आकडा इथं, पॉईंटच्या नंतर 1 आणि 2 आकडे आहेत. म्हणजे एक आकड्यामुळं 10 वाढवले, 2 आकडे असल्यामुळं 2 शून्य वाढवले. आता याचे कॅल्क्युलेशन करायचे. इथे पॉईंटच्या नंतर एकच आकडा असल्यामुळे इथे 1 शून्य वाढवलं. इथे गुणाकार नाही लिहिलं तरी चालते, 3 शून्य जरी वाढवले, हे 100 लिहिले आणि इथं पॉईंटच्या नंतर 1 2 3 आकडे असल्यामुळे इथं 3 शून्य वाढवले, असं पण करू शकता तुम्ही. आता 1 2 3 शून्य आहे, इथे 1 2 3 शून्य आहे. ठीक आहे. आता आपण काय करू तर याला 25 भाग गेला 4 आले, याला 25 भाग गेला 5 आले, याला 4 1 4, याला 4 4 चौक 16, हे 4 पंचे 20, 20 गुणिले 225 450
उत्तर येईल आपलं 450 4500, एक शून्य जास्त अजून येईल. ठीक आहे. आणि याचं जर उत्तर केलं 1 2 3 1 2 3 160 गुणिले 25, तर हे उत्तर येईल आपलं 4000 उत्तर येईल. आता ह्या दोघातला फरक विचारला, 4500 आणि 4000चा फरक विचारला. 4500मधून 4000 वजा केले तर उत्तर इथे 500. उत्तर हे 500 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. एक वस्तू 60 रुपयांना विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयाला विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय? पहा, आपण जर पर्यायावरून गेलं ना तर पहा, 64ला घेतली 60ला विकली, हे की नाही. तर डायरेक्टच मी करतो 4 रुपये तोटा व्हायला, आणि जर ती 80ला विकली 64ला घेऊन तर 16 रुपये नफा व्हायला. त्या दोघातला 4पट आहे की नाही, चौपट. त्याच्यामुळे हे उत्तर याचं पर्याय क्रमांक 4 आहे. जास्त त्याच्यामध्ये आपण विचार न करता उत्तर सहजच आलेलं आहे. एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,711 रुपयास विकला, तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली? तर सूट म्हणलं पहिले आपण याची वजाबाकी करू. 42,700मधून 39,711 वजा करू. 6 69, इथं 1 9 8 जात नाही, 1 इथं घेतला. 16मधून 7 गेले, 9 आले, जात नाही, तर 3 हाताला 1, इथं 2, म्हणजे आपल्याला शून्यला शून्य. 2,989 भागिले त्याची किंमत जी होती ती लिहायची, गुणिले 100 करायचे. आता हे कॅल्क्युलेट केलं तर तुमचं उत्तर 7 येते. ठीक आहे. आता एवढा वेळ आपण न टाकता तुम्ही कॅल्क्युलेशन करा. हा शून्य 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, ह्या दोघाचं हे केलं तुम्ही भागाकार, तर उत्तर तुम्हाला 7 येते. रामरावांनी एक ट्रक दलालामार्फत 6,50,000 रुपयांना विकत घेतला. दलालीचा जो दर दिला तर ट्रॅक्टर किती रुपयाला मिळाला? आता जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपल्याला ही दलाली मिळवावं लागते. तर आपण 6,50,000 त्याच्यावर 1.5% भागिले 100, इथे हे 1.5 आहे, म्हणजे 1.5 आहे. हा एक पॉईंट कट केला तर इथे एक शून्य जास्त लिहावं लागेल. 1 2 3 1 2 3 650 गुणिले 5 केले, 0 5 5 25, 7 2 6 5 30 आणि 2 32, म्हणजे आपल्याला एवढी रक्कम तर द्यावं लागणार, प्लस त्या दलालाला एवढी रक्कम पण द्यावं लागणार. ही सूट नाही आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला मिळवावं लागणार आहे ते. ठीक आहे. एक मिनिट, काही चुकतं आहे का आपण एकदा इथे पाहू. ठीक आहे. इथे 1.5 आहे ना, 1.5 आहे, तर हे 650 आपल्याला मिळवावं लागेल. 0 5 7 9 एवढी दलाली द्यावं लागेल, म्हणजे 6,50,000 मध्ये 9,750 रुपये मिळवावं लागतील. तर 6,19,000 काहीतरी चुकते आपलं. हे 9,750 6,59,750 उत्तर आहे. 6,59,750. एक्स बरोबर 37, वाय बरोबर, तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे ना. 37 एक्स गुणिले वाय, एक्स वाय, मग एक्सची किंमत किती आहे? 37. इथे काही नसते, म्हणजे गुणाकाराची किंमत आहे. वायची किंमत आहे 27. ह्या दोघांचा गुणाकार करा. 37 गुणिले 27, 7 7 49, 7 4, 7 21 आणि 4 25, 7 2 14, हातचाला 1, 6 आणि 1 7, 9 9 9, उत्तर 9 9 9, पर्याय क्रमांक 2. पहा, उत्तर अतिशय सोपं आहे. आपल्याला x वर्ग वजा 7चा वर्ग जर केला तर त्याचं उत्तर येते x अधिक 7 x वजा 7. त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, x हे बरोबर किती आहे? ठीक आहे. आता हे पहा,
याचं उत्तर करताना आपण काय करू, एक्स वर्ग वजा 4xy वजा 4yचा अधिक 4yचा वर्ग. आता इथून आपण काय करू, इथे आपण याची फोड करू. नाही तर आपल्याला प्रत्येकाचं याचा गुणाकार करून पाहावं लागेल. ठीक आहे, हे पहिलं याचं उत्तर मी करून पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न टाकूत आपण. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. चल पुढचं घेऊत आपण. करून पाहायचंच आहे तर पर्यायावरून करून पहा. एक्स वजा 2y, एक्स वजा 2y. ठीक आहे, ह्या एक्सनं ह्या कंसाला गुणायचं, ह्या 2yनं पुन्हा हा कंस घ्यायचा. प्रत्येक पर्यायावरूनच पाहावं लागेल. एक्स वर्ग एक्स गुणिले 2y 2xy, पहिले एक्स लिहिलं, वजा 2 गुणिले एक्स 2xy वजा 2 गुणिले 2 हे 4, मायनस इथे मायनस असल्यामुळे प्लस होते 4yचा वर्ग. आता हे 2y दोन्ही मायनसचे, एक्स वर्ग अधिक वजा 4xy अधिक 4yचा वर्ग. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होतं. या द्विपदीचा वर्ग विस्तार कोणता? या द्विपदीचा वर्ग विस्तार करायचा. आता इथं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 6xचा वर्ग, इथे वजा असेल तर वजा लिहायचं. 2 गुणिले 6x अधिक गुणिले 5y अधिक 5yचा वर्ग. हे त्याचं आपल्याला करावं लागेल. 6चा वर्ग येईल 36, एक्सचा वर्ग 6 30 30 30 60 xy 5 5 25 वायचा वर्ग. 36 एक्सचा वर्ग 60 xy आणि 25 वायचा वर्ग. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आपल्याला. याची किंमत विचारलेली आहे त्याने. ठीक आहे, इथे आता 9 याचं जे उत्तर येते 9 एक्सचा वर्ग अधिक 3 4 त्रिकम 12 12 दोन्ही 24 xy अधिक 16 वायचा वर्ग. त्याचप्रमाणे हे पण सेम येणार, फक्त इथं प्लसच्या जागी मायनस येणार. 9 एक्सचा वर्ग 16 xyचा वर्ग. तर ह्या हे कटून जाते. 9 9 18 एक्सचा वर्ग 32 वायचा वर्ग. तर त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. त्याचप्रमाणे हा पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी, ए वजा बी ह्या सूत्राचा विस्तारित रूप आहे हे. तर त्याच्यामुळे याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 येते. ठीक आहे, सेम प्रश्न असल्यामुळं तिथे जास्त आपल्याला वेळ घालायची गरज नाही. एक्स बरोबर किती आपल्याला किंमत विचारली ते, तर 4x अधिक 10 बरोबर 6. हे 5 कडे भागाकाराच्या इकडे गुणाकारला जाते. 4x अधिक 10 बरोबर 6 गुणिले 5. 4x हे 30 झाले, प्लसच्या इकडे मायनस होतील 10. 4x बरोबर 20 आले. एक्स बरोबर काय येणार 20, गुणाकाराच्या इकडे भागाकाराला गेले 4, एक्स बरोबर 5 आले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एका संख्येच्या तिप्पटीत त्याच संख्येची दुप्पट मिळवली तर 85 येते, तर ती संख्या कोणती? बघा, याची तिप्पट 17ची तिप्पट किती आहे 51, आणि 17ची दुप्पट किती आहे 34. ठीक आहे, आपण पर्यायावरूनच काढायचा. तर हे 85 येते, त्याच्यामुळे याचं उत्तर 85 आहे. किंवा आपण ती संख्या एक्स पकडली, 3x अधिक 2x बरोबर 85, 5x बरोबर 85, एक्स बरोबर काय येणार 85 भागिले 5, उत्तर 17 येईल. ठीक आहे, कसंही करा. 1 पासून 100पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची. आता 1 पासून 100पर्यंत ज्या संख्या आहेत त्या एकूण 50 आहेत, आणि याचं आपल्याला सूत्र आहे 50 गुणिले 50. 50 संख्या असेल तर 50 गुणिले 50. ठीक आहे, कारण एका संख्येनंतर दुसरी संख्या येते. 100 असल्यामुळे त्याच्यात 50 विषम संख्या असते. विषम संख्येचा काढायची असेल बेरीज तर आपण तेवढ्याच विषम संख्येनं गुणाकार करतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा 1 आहे. आता ह्या दोघातला फरक काढला. ठीक आहे, ह्या दोघातला फरक 2चा येतो, वजा 2. ठीक आहे, ह्या दोघातला फरक म्हणजे 1 वजा 1, 1 वजा प्लस होते.
ठीक आहे, उत्तर 2 येते. आता हे बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, हे बरोबर आपल्याला आहे. हे याचं आपल्याला पुस्तकामध्ये प्रश्न आहे त्याचं. ठीक आहे, हे 73चं उत्तर येते. ठीक आहे, 99 आपण भागाकार देतो. चला जास्त डिटेलमध्ये आपण जिथे गरज आहे तिथेच उत्तर करू. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर ह्याचं. संख्येरेषेचे निरीक्षण करून पी कोणती संख्या दर्शवत आहे याचं सांगायचं आपल्याला. पी इथं पी आहे. आता खाली छेदस्थानी 3 असल्यामुळे इथे छेदस्थानी 3 असणार. 1 2 3 4 5 6 7, मग 703 दर्शवते. 703 7व्या नंबरला आलेली, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक याचं 2 उत्तर आहे. या सर्व संख्यांनी खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येच्या विभाजकतेच्या कसोट्या लागू पडतात? सर्व संख्येला 2 भाग जातो आणि सर्व संख्येला 7 भाग जातो का 2 3 जातो का? सर्व संख्यांना भाग बघूत आपण. 6चं घेऊ नका. ठीक आहे, 2 आणि 3 जातो म्हणजे 6 पण जातो. 3 जातो का? हे सर्व संख्येला नाही जात. ह्या सर्व संख्येला 2 आणि 7 भाग जातो, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहायचं, सर्वांना भाग देऊन बघायचं. 3 भाग देऊन बघायचं, 4 भाग देऊन बघायचं, 7 फक्त 2 आणि 7 ह्या सर्व संख्यांना भाग जातो. आता इथे सर्वांचे घन करायचे आहेत आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 2 क्रमांकावर विषम संख्याचा लसावी 2499 आहे. तर त्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती? आता आपल्याला 2 क्रमवार विषम संख्या म्हणलं, तर त्याचं उत्तर काढून आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर 2 क्रमवार विषम संख्या 51 आणि 49 येतात त्या. ठीक आहे, आणि ह्या संख्येचा जो सर्वात लहान संख्या आहे ती आपल्याला 49 आली इथे. आता आपण मराठीचे प्रश्न उत्तर घेऊ. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजूनही प्रश्न राहिलेले आहेत काही. ठीक आहे, थोडेसे राहिलेले आहेत, ते पण घेऊन टाकू. यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? सर्वात मोठी पाहिजे तर पहिले अंशाधिक आहे का पाहायचं. नाही. आता ह्या सर्वांना भागाकार करून बघायचा. 16 भागिले 27 भागाकार करून पाहायचं म्हणजे 16 भागिले 27. तर ह्या सर्वांचे उत्तरं सांगतो मी काय काय येतात, त्याच्यानंतर आपण याचं हे करू. मी बाजूला काढून ठेवलेले ते एकच मिनिट यांची उत्तरं सांगतो मी पहिले तुम्हाला. 125 भागिले 243. 0 पॉईंटच्या नंतर 3 अंक केलेले आहेत मी. 16 भागिले 27. 0.5 भागिले 9. 0.555 आणि याच्या इथे 0.666. ठीक आहे, तर याचं उत्तर ते सर्वात मोठी विचारले, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 येते. आता 5चा 3रा घात आणि त्याचा हे 5चा ह्या दोघांची बेरीज येते म्हणजे 2चा 2 हे 15 येतील. ठीक आहे, आणि हे 2चा 7 आणि हे 2 7 अधिक हे 2चा याचा 2चा वर्गाचा हे होईल. 2चा वर्ग आणि त्याचा हे म्हणजे 2 4. हे 2चा 15 अधिक 2चा हे झाले 7 आणि हे 2 गुणिले 2 4 होतात. 2चा 15 अधिक 2चा 11 म्हणजे वजाबाकी करायची. 2 15 वजा 11 2 4 येईल. 2चा 4था घात म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 4 4 2 8 8 2 16. उत्तर 16 पर्याय क्रमांक 3 मध्ये येते.